गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी. परश्री माता परश्री बहीण परधन नाही आपले, तथागतानी निवांत ठाई मनोमनी. जय भीम, नमो बुद्धाय. मी धर्मशील वानकडे. सध्या आपण आहोत नालंदा बुद्ध विहार, सणसवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथे. कालकथित सुदामराव शंकरराव पवार यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त बाबांच्या विचारांचा जागर या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समता, मानवता, बंधुता आणि बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी सुदाम बाबांनी केलेले कार्य समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या विचारांसाठी अभिवादन हा विशेष कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. तरी आपण आपला बुद्धिस्ट सामाजिक चॅनल द प्लेबुक वायडी बुद्धा ग्लोबल या प्लॅटफॉर्मवर बघावा आणि जास्तीत जास्त शेअर, लाईक, कमेंट करावा ही विनंती. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग सांगणारे शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, तुम्हा सर्वांचे उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. आज कालकथित सुदाम बाबा पवार यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांच्याही स्मृतीस विनम्र अभिवादन. विचार मंचावरील आदरणीय बनते व सामने संघालाही माझा पंचप्रणाम. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले सर्व मान्यवर, विचार मंचावरील मान्यवर व आपण सर्व बौद्ध उपासक उपासिका तुम्हाला सर्वांना मानाचा येते. आज बाबा आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले, परंतु त्यांचे तेजोमय विचार आजही आपणामध्ये राहिले. खरं सांगायचं झालं तर हा जो शौर्यभूमीचा परिसर आहे, हा परिसर आज पूर्ण भारतामध्ये, भारताच्या बाहेर शौर्यभूमी म्हणून ओळखल्या जातो. आणि या शौर्यभूमीच्या परिसरामध्ये आम्ही सर्वजण महाराष्ट्रातून काम धंद्याच्या माध्यमातून इथं एकत्र आलेलो आहोत. 23 सप्टेंबर 2007 तो दिवस मला आजही आठवतो. इथं शेजारी राहिलं तरी कुणी कुणाला ओळखत नव्हतं की हा आपला आहे का दुसरा आहे का. परंतु जेव्हा आदल्या दिवशी 2 दिवसापूर्वी आम्ही सम्राटला ही जाहिरात पाहिली की नालंदा बुद्ध विहाराचं उद्घाटन सोहळा 23 सप्टेंबर 2007 या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तर आम्हाला हा एरिया सुद्धा माहित नव्हता जो आज म्हणतो इस्पात कंपनीकडे. तर त्यावेळेस आम्ही त्या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित झालो आणि बाबांची नाळ जोडल्या गेली. आज अभिमानाने सांगतो आम्ही सर्वजण की बाबांच्या सहवासातून, बाबांच्या प्रेरणेतून आज बाबांना जेवढे बी मुलं जोडलेले आहेत बाहेरगावचे, आज त्यांचं एक सुंदर असं जीवन झालेलं आहे. आणि बाबांमुळे आज त्यांना पूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात लोक ओळखतात. हे बाबांच्या कार्याचं आणि आम्हाला जो त्यांचा सहवास लाभला त्याचं खरं प्रतीक आहे. सुनील अण्णा, राजू अण्णा, नितीन अण्णा जरी बाहेर असले तरी 24 तास कधी बी आमच्या सोबत बाबा असायचे इथं या ठिकाणी विहारामध्ये. आमची टीम रवींद्र कांबळे, धम्मपाल कांबळे, रामदासजी लोखंडे, मी, बाप्पू, आम्ही बरेच जण असे विष्णू इंगळे या ठिकाणी जमायचो. आणि एक असं कुटुंब तयार झालं की आज बाबांमुळं आज आम्हाला खूप लांबपर्यंत ओळख मिळालेली आहे. आणि ही ओळख बाबांमुळे मिळालेली आहे. आम्ही सर्वजण ज्ञात आहेत आणि आमचं सुद्धा कर्तव्य आहे की जोपर्यंत आम्ही या ठिकाणी आहोत तर बाबांचे हे जे विचार, त्यांची जी तळमळ
सांगायचं म्हणलं की जेव्हा जेव्हा भीमा कोरेगावचा लढा असो, कागदपत्र जमा करण्यासाठी पुण्याला जायचं असो किंवा शिरूरला जायचं असो, बाबा आमच्या सोबत असायचे, बाबांसोबत आम्ही असायचो. आणि आमचं वय, आम्ही तारुण्यातले बाबा नाही का 70-80च्या वयातले, तरी बाबा आमच्या तर पुढे चालायचे. आणि त्यांचा एक तो रुबाब, प्रशासनावरची पकड, गेल्यानंतर त्यांचा आदर, होणारे काम, जे काम 2 दिवस लागायचे ते बाबा गेल्यानंतर 5-10 मिनिटात, अर्ध्या तासात आम्हाला ते डॉक्युमेंट भेटायचे. तर खरंच त्यांच्या संग राहून बरंच काही शिकण्यात आलं की कोणत्या गोष्टीला किती महत्व दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टीला कमी अधिक महत्व दिलं पाहिजे. आणि आज अभिमानाने सांगतो की हा जो परिसर आहे ना, आम्ही सुद्धा जे घडलं ते बाबांमुळे घडलंय. मी आज या त्यांच्या स्मृतिदिनी त्या गोष्टीला उजाळा देतो. आणि मी माझ्या सर्व सणसवाडीकर बौद्ध बांधवांच्या वतीने, वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा संघटक या नात्याने, तसेच तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि द युवा ग्रामीण पत्रकार संघ शिरूर तालुका उपाध्यक्ष या नात्याने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. आयुष्यमान निक प्रतीक्षा पवार. हॅलो. नमस्कार आणि जय भीम सर्वांना इथे आल्याबद्दल. हा, तर आज हे फक्त माझ्या आजोबांसाठी तुम्ही सगळे आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. ते फक्त माझे बाबा नव्हते, तर ते सगळ्या समाजाचे एक नेते होते. त्यांनी खूप सारी पदं भूषवली, त्यांना पुरस्कार मिळाले, पण कधी त्यांना कुठल्याही पदाचा गर्व नव्हता, माज नव्हता किंवा कुठल्याही वाईट पद्धतीने पैसा कमावला नाही. मी त्यांना नेहमी विचारायचे, बाबा तुम्ही एवढं का करता? लोक जाणीव ठेवत नाही, लोक भेटायलाही येत नाही तुमचं काम झाल्यावर, तरी तुम्ही लोकांसाठी एवढ्या उन्हाळ ताणामध्ये एवढं ऑपरेशन झालंय गुडघ्याचं, तरी तुम्ही जात राहता. कुठून एवढी ऊर्जा येते आणि कशाला लोकांसाठी करता? आपल्याला काय कमी आहे? बसा मस्त राहा इथे. तर ते म्हणायचे, अगं मी हे लोकांसाठी करतोय, माझ्या समाधानासाठी करतोय. मला आंबेडकरांनी सांगितलं होतं की मोठा झालास की समाजासाठी कार्य कर, आणि त्यामुळे मी हे करतोय. माझं इथे स्वार्थ काहीच नाही, फक्त मला समाधान हवंय. अगं धरणग्रस्तांसाठी मी केलं, हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली होती, ती आज माझ्यामुळे होत आहेत ना, नीट चालतायत ना, आणि त्यांनी माझं नाव ठेवो न ठेवो, पण मला माहित आहे ना मला समाधान मिळालंय. मी त्यांना नेहमी हाच प्रश्न विचारायचा आणि त्यांचं उत्तरही नेहमी हेच असायचं. आश्चर्य म्हणजे 1 आठवडा आधी जाण्याच्या आमच्या शेवटच्या गप्पा झाल्या होत्या, तेव्हा सुद्धा मी त्यांना तेच म्हणाले, बाबा तुम्ही एवढे आता म्हातारे झाला, एवढं केलं लोकांसाठी, विचारत नाहीत, पण तुम्ही का करता? अजून पण तुमची तेवढीच धडपड, कोणासाठी मंत्रालयात फोन लावा, हे करा, का करता? अगदी लोक त्यांना खूप वर्षांनी आठवायचे बस कामासाठी, तरी ते करायचे. ते म्हणायचे, हे बघ तुला मी आधी पण सांगितलं आणि यापुढे पण तेच सांगेन, मी माझ्या स्वार्थासाठी नाही करत, समाधानासाठी करतो. अगं डॉक्टर बाबासाहेबांनी एवढं केलं, त्यांनी एवढं सांगितलं, अंधश्रद्धा पाळू नका, हे करू नका, तरी लोक मानतात का त्यांना? नाही. त्यांचं आरक्षण घेऊन पुन्हा त्यांना त्यांचे विचार तर मानत नाही, आयुष्यात काही घेत नाहीत. म्हणून ते मग असं म्हणायचं का आंबेडकरांनी का केलं? जर एवढा मोठा माणूस एवढं सगळ्या लोकांसाठी निस्वार्थपणे करू शकतो, तर मी का नाही? मग शेवटपर्यंत त्यांचं हे उत्तर ऐकून मला कळालं की खरी लिडरशिप, खरी माणुसकी काय असते ते हे आहे. अशी निस्वार्थ माणसं खूप क्वचितच जन्माला येतात, आणि त्यातले माझे आजोबा होते. आणि ते नेहमी सांगायचे, अगं मी कोण आहे, तू बाकीचे पण नेते बघ ना, ते पण भरपूर काही करतात, लोक नाहीच जाणीव ठेवत, पण सगळ्यांना एक समाधान असतं, आपण काहीतरी केलंय, आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक झालंय, आपल्यामुळे 1000 जीव वाचले. अजून काय हवंय मला? कोणी येवो न येवो, मी माझ्या मनाशी प्रामाणिक होतो, कोणी मदत करो न करो, मी माझं कर्तव्य केलं. तर हीच शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे, आणि तेच आम्ही पुढे पण करत राहणार आहोत. आणि जे पण आज आले त्यांसाठी खरंच धन्यवाद, आणि असेच आमच्या बरोबर साथ ठेवा. थँक्यू. मंचकावर उपस्थित मान्यवर तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व, महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, मी कोणी वक्ता नाही, परंतु बाबांची एक आठवण म्हणून या ठिकाणी मी उपस्थित झालेलो आहे. मी मूळ कोकणातला, परंतु 2006 पासून बाबांची आणि आमची ओळख. मी राहायला शिक्रापूरला, बाबा कामानिमित्त
इथं सणसवाडीमध्ये आमची एक आर्यंत नावाची कंपनी होती. त्या कंपनीमध्ये स्ट्रक्चर घ्यायला यायची आणि ते घेत असताना मी तिथं उपस्थित असल्यामुळं बाबा आवर्जून विचारायचे, पवार आहेत का हो तिथे? तर मी असलो तर मी गेटवर ताबडतोब यायचो आणि तिथून बाबांना घेऊन फार मॅनेजमेंट पर्यंत नेऊन त्यांना पोहोचवायचो. तिथे चव्हाण सर म्हणून चेअरमन होते, त्यांच्यापर्यंत बाबांना घेऊन गेल्यानंतर जो काय असणार त्यांचं बोलणं झाल्यानंतर त्यांना जे कोणती साईज लागते काय लागते ती मी सर्व काढून त्यांना माणसाला लावून काढून घ्यायचो आणि शक्य होईल तेवढं बाबांना निशुल्क देण्याचा मी प्रयत्न करायचो आणि मी ते केलेलं आहे. 2006 पासून आम्ही आमचं येणं जाणं असायचं. मी कधी आलो की मला म्हणजे पवार तुम्ही आलो, ते जाधव वगैरे कुठे दिसत नाही. बोला साहेब ते कामावर असतील कुठं. आणि अशा ह्या आठवणी ताज्या होत झाल्या म्हणून मी बाबांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी इथं उभा आहे. बाबांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझा रत्नागिरी जिल्हा सम्यक कोकण कला संस्था रत्नागिरी मुंबई अशा बऱ्याच शाखांमध्ये मी काम करतो, पण मी काही मोठा वक्ता नाही, पण मी माझी हे समाज कार्य चालू असतं. याच्या माध्यमातून बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. महाकरुणिकर भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन. नंतर आबांच्या प्रतिमेला अभिवादन. आपल्या वतीनं परवानगीने मी 2 शब्द बोलतो. आबांची आणि माझी ओळख लहानपणापासून आहे. कशी आहे ते सांगायचं म्हणजे आमचे सख्खे मामा आणि ते एकत्र कामाला होते आणि त्यांनी आम्ही सांगितलं नुसतं एकत्र कामाला नव्हते तर ते अहिल्याश्रम मध्ये पुण्यात शिकत असतानाही एकत्र होते. म्हणजे आमची ओळख किती जुनी असावी एवढं सांगतो. पण एवढी जुनी ओळख आहे. मग तुम्ही म्हणा जुनी ओळख सांगता नवीन कधी झाली? नवीन जुनं असं काही नाही. पण नंतर 83 साली मी वाड्याला मेडिकल ऑफिसर म्हणून हजर आणि मला माहित होतं ते पवार साहेबांचं गाव आहे, ते मला चांगले ओळखत होते. पण ज्या ज्यावेळेस आमची भेट व्हायची त्यावेळेस मला म्हणायचे अलभ्य लाभ. म्हणजे मला मी भेटल्यानंतर त्यांनाही खूप आनंद व्हायचा, मला तर किती व्हायचं ते आता सांगता येणार नाही. मग अशी आमच्या आई साहेबांनी मी आलो तेव्हा लगेच विचारलं किती दिवसांनी येत आहे. बरोबर आहे, गेल्या वर्षी आलो त्यानंतर आता नाही आलो, कारण ते असताना मी नेहमी भेटायला जायचो. पण आणि त्यांच्या आशीर्वादानं कृपेनं मी 10 वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून होतो. अत्यंत चांगले दिवस गेले. लोकही मला कंटाळले नाही, मी वाड्याला कंटाळलो नाही. हे त्यांचे पुण्यानुमोदन म्हणून सांगतो, पुण्यानुमोदन असं नाही. आणि त्यांच्या कृपेनं वाड्याहूनच मला डायरेक्ट जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून रत्नागिरी ते बढती मिळाली. त्यांच्या प्रेमामुळं बाबासाहेबांचं डॉक्टर बाबासाहेबांमुळे आपण सर्वजण आहोत, पण या सर्वांचं प्रेम आणि मग जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून झालं. या कुटुंबाचं माझं प्रेम तेव्हापासून तसंच होतं. नंतर नातेसंबंध निर्माण झाले. आमची बहीण त्यांची सुनबाई होती. पण हे नातं मी जे बोलतो ते पहिलंच नातं मला अजूनही प्यारं आहे. हे दुसरंही तितकंच प्यारं त्या लोकांनी बनवलं, पण मी माझ्या त्यांना त्यापासून ओळखतो. अत्यंत त्यांनी अनेकांना मदत केली. मी 10 वर्ष तिथे राहिलोय, त्यांच्यामुळेच राहिलो. पण मात्र गावात माहित होतं हे पवार साहेबांचे नातेवाईक आहेत. पण पेशंटचा माझ्यावर विश्वास होता, त्यामुळे अत्यंत चांगले दिवस गेले. त्याच्या आधी 5 वर्ष मी मेडिकल ऑफिसर होतो, त्याच्यामध्ये माझी काहीही सुधारणा झाली नव्हती. पण वाड्यात आलेल्या पहिल्या दिवसापासून प्रगती होत गेली आणि ते अजूनही प्रगती सुरू आहे. कारण अजून रिटायर होऊन 16 वर्ष झाली तरी अजून जॉब करतो. प्रगती थांबलेली नाही. त्यांना असे त्यांचे आशीर्वाद आहेत, आम्ही कधीही विसरणार नाही. मग अशी कोणतरी म्हटले त्यांच्या मुलांनी म्हटले, हो आपण कसं विसरू शकू? ज्यांचं प्रेम एवढं मिळालं. त्यावेळेस ते PDCC डायरेक्टर होते, त्यावेळेस मला घेऊन त्यांच्या त्या रेस्ट हाऊस मध्ये मुक्कामाला गेले. त्यांनी त्यावेळेस माझ्या समोर 5 लोक त्या ह्याच्यामध्ये लागले. त्याच्या दोघांना तर मी चांगलं ओळखत होतो आणि किती दुसरे लावलेले फार ओळख नाही, परंतु डॉक्टर साहेब या 5 लोकांचं काम मी केलेलं आहे. त्यावेळेस त्यांना संचालक असताना काही कोटा होता, तो अत्यंत सत्कार मी लावला. आता कोणतरी बोललं, आमची भाची बोलली की त्यांनी कुणाचंही काही नाही घेतं, हे काम केलेलं आहे. त्यावेळेस सुद्धा खूप रेट होता, पण काही नाही. आता वेळेचं बंधन आहे. नातं जसं होतं तसंच राहील. ते जरी आज नसतील तरी त्यांच्या स्मृती आमच्या आठवणी. प्रसंग
व्हावी ही बुद्धाची नीती जनामनातून प्रकटित व्हावी ही बुद्धाची नीती संघर्षाविण दिसावी शांती परस्परावर प्रीती संघर्षाविण दिसावी शांती परस्परावर प्रीती